पाहू शकेल एक अप्रतिम व्यक्तिमत्व गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब चषकाचे आयोजक आहेत आणि एक सुरेख व्यक्तिमत्व आपण पाहतो प्रत्येक गरजू घरांसाठी चांगली मदत करणारे आणि जेव्हा गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक पार पाडला त्या अनुषंगाने त्यावेळेस पाहू शकाल पहिला चेंडू खेळला गेला नागेशच्या माध्यमातून आणि सिंगल धाव परिपूर्ण केली। दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नागेश माछी आणि सुमित माछी पहिला षटक घेऊन आले मिस्टर आशिष राऊत पहिल्या चेंडूवर सिंगल धाव लगेच परिपूर्ण केली गेली। श्री गणेश केले गेले एकेरी धावाणी बघूया सुमित माछी ऑन स्ट्राईक आहेत। आशिष गळीमाको सज्ज होईल लेग ब्रेक चेंडू होता पाहू शकाल विकेट किपर थोडासा चुकी करतायत आणि एक धाव लगावली गेली। यतीन राऊत प्लीज लगेच कुणालजी राऊत आहेत 40+ मास्टर्स खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनलचा सामना संयुक्त बिरवाडी विरुद्ध जय जोगणादेव आगवण 40+ असा सामना पॅडा सिप केला गेला। नागेश माछी यावेळेस बॅक टू डगआउट व्हॉलेंटियर्स मुन्ना गँग चला बॉल आणायचा लगेच आपण पाहू शकाल या सामन्यासाठी जोडले जातील मायक्रोफोनवर कालच्या रात्रीमध्ये सुद्धा जोडले गेले होते विश्वास पाटील यांचा आवाज आपण ऐकणार आहोत। मायक्रोफोनवर समालोचन म्हणून या स्पर्धेत लाभले गेलेत विश्वास पाटील ॲज अ गेस्ट कॉमेंटेटर विश्वास पाटील पुढचा चेंडू घेऊन येतील आशिष डायरेक्ट MSCB मधून बॉल टाकतील। कुणालकडे पाहिलं तर असं वाटलं विमान लँड करते बिरवाडीला। बघा पुन्हा एकदा डोक्यावर केस नाही पण चेंडू डोक्यावरच फिरतोय कुणाल यांच्या। जरा आगवण टाळ्या होऊन द्या बिरवाडी संघ कुठे आहेत तुम्ही टाळ्या वाजवा। पुढचा चेंडू आशिष यांचा खोलवर चेंडू तेवढाच छान। शेवटचा चेंडू विकी यांचा शाहू सर आणि शाहू मॅडम यांनी प्लीज जरा मुख्य मंचावर यावे। एक षटक संपलेला आहे धाव संख्या झालेली आहे आणि आपण बघतोय मोटू पतलू क्रिकेटचा आनंद घेताना। मोटू पतलू साठी टाळ्या होऊन द्या आगवण टाळ्या टाळ्या। अनिल कर्णधार आहेत आगवण संघाचे बॉलरच्या आधी तेच बॅट घेऊन तयार आहेत। तो बॉलर तिकडे मिळत पण नाही बॅट्समन बॅट टेकतोय खेळतोय अरे हो काही गाय लागले तुला। पुढचा चेंडू पंकज यांचा विराज मधून डायरेक्ट मामाजी थ्रू पंकज पुढील चेंडू गेला कोण गेला पंकज कोण गेला मामाजी गेला। पुढचा चेंडू लगेच आपण एक सन्मान करतो आमच्या मुख्य व्यासपीठावर लगेच सौभाग्यवती संगीता साहू मॅडम चा सन्मान आपण करणार आहोत। नयनाताई मॅमच्या शुभ हस्ते आपण हा स्वागत करतोय। संगीता साहू मॅम या एक छोटा स्वागत आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल। संगीता मॅम यायचं आहे संगीता साहू मॅडमचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर नयनाताई यांच्या शुभ हस्ते केला जाईल। कर्णधारासारखा शॉट मारलेला आहे पंकज यांना मामाजी फटका मारलेला आहे। कर्णधार आगवण अनिल नॉन स्ट्राईक एंडला आहेत। आता पाहूया स्ट्राईक एंडला पुढील चेंडू पंकज यांचा सुंदर फटका आगवणचे 40+ वाले पण खूप मारतात आणि 40च्या खालचे पण खूप मारतात। आम्हाला खूप मारलाय आहे ते सत्य आहे सत्य लपू शकत नाही। हा हसा आगवणवाले हसा हसतात आहेत काय तुम्ही
ठीक आहे ठीक आहे, भेटतीन. रस्ता बंद करता तुमचा, हसू नका. हा, बॅट्समन असतात आहे गालातल्या गालात. पंकज, बॉलच्या आधी पंकजच पुढे येतात. हे बघा, ओ काय म्हणते लो, ओ पंकज, सुंदर क्षेत्ररक्षण. ओ शेखर, जाळा. शेखर हे जाळा घेऊन उतरलेले आहेत. बघूया शेखर, एकदा हात करा इकडे. हा, धन्यवाद धन्यवाद. पंकज काय म्हणता, बॉल सुंदर आहे ना. शेवटचा चेंडू, एक चेंडू चाका आणि तिकडे फिल्डिंग करा जाऊन. विनोद यांच्याकडे चेंडू, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. आणि पंकज यांचे 6 चेंडू संपवलेले आहेत. 2 षटकानंतर धावसंख्या आहे 16. दोन्ही संघ बॅलन्स म्हणता येईल आपल्याला. 17 धावसंख्या झालेली आहे, माफी असावी. 2 ओव्हर 17 रन, 2 विकेट. आणि स्ट्राईकवर नाही. आम्ही खूप आतुर आहेत शेखर यांच्या बॅटिंगसाठी. सुमित यांना बाळा हे पुढचं षटक टाकतील. प्रमोद त्यांचं टोपण नाव आहे बाळ्या. रिक्षा, कवडी नाव आंध्र ना. शेखर पण रिक्षा. शेखरला जाम नावान झाल्या. शेखर, सुंदर फटका आणि चौकार. यांची मुवमेंट झालेली नाही. विनोद सर, तुम्ही चेंडू पकडायला हवा होता. विनोद सर, आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे, तुम्ही चेंडू पकडायला हवा होता. कुणाल सर, तुम्ही कीपिंग करा. तिकडे कुठे जाता? हा, ती काय शिलाई मशीन आहे का? गेलाय त्यांना शिकवूया. हा, अटनं धागा मार, तटनं धागा मार. पुढचा चेंडू बाळा यांचा. तेवढा सुंदर तोटावलेला आशिष. MSCBचा पोल पण तोडतात ते. आताच पडले होते MSCBचा पोल घेऊन. पुढचा चेंडू आणि डिफेन्स. आणि जी आतुरता होती शेखर यांच्यासाठी, टाळ्या होऊन द्या. शेखर जाळ्या, कमोन. शेखर यांना पारितोषिक आलेले आहे. ही तीव्रता बाजूला निघारा. ए तीव्रता बाजूला वा. हा, पुढचा चेंडू बाळ्या यांचा, जाळ्या यांना. बघू शेखर. ओ सुंदर. अंपायरचा जर चेंडू लागला तर 8 रन मायनस होतील. जाळ्या, जरा बघून मार. कमिटीवाले अंपायर आहे, डायरेक्ट बात करू. पुढचा चेंडू बाळ्या यांचा, सुमित यांना. आशिष, मी आधीच म्हटलं होतं त्यांच्या पायाला थोडी इजा झालेली आहे, तरी सुद्धा एक सुंदर क्षेत्ररक्षण आपण आधीपासून बघतो. शेवटचा चेंडू या षटकातील. सुमित यांना. ओ ए जालाल नको आउट करू. कोण व्हा त्याला नका. काय नाही. तीन षटकानंतर धाव संख्या झालेली आहे 23. जितेन भाऊ, आधार कार्ड आणलाय ना? तुम्ही वाटत नाही आगवनचे हो, म्हणून विचारलं. दाखवा आधार कार्ड, दाखवा जरा. ही तीव्रता परत आली. शेखर यांना पारितोषिक आलेलं आहे प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये. विकास माच्छी यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ओ माफी असावी, चौकारासाठी होते, षटकारासाठी पैसे नव्हते. पैसे मायनस 200 रुपये जमा करा आणि मग जा तिकडे. रामदास आठवले नाही और एक रिक्षावाला. रामदास अर्धा आगवन रिक्षावालाच आहे वाटतं.
नाही तुम्ही हसून घ्या, तुमचा बरोबर बांबू लावून ठेवता उद्या मी कळे जातं पाहता मी. आम्हाला मारतन का तुम्ही? अरे दोन्ही बॅट्समनला काय ऊन लागतंय का रे, टोप्या घालून आलेत हा. पुढचा चेंडू. ओ सुंदर अप्रतिम फटका आणि तेवढाच अप्रतिम प्रयत्न नने यांच्याकडून. नन्या वाटलं का ती वाईनची बॉटल आहे का? नन्या सुंदर सुंदर मित्रा, अप्रतिम अप्रतिम. या वयातही असं प्रयत्न करणं खूप. पुढचा चेंडू. पुढचा चेंडू पंकजाने फेकलेला आहे. सुंदर. मला वाटतं आउट बाद झालेले आहेत रामदास. जितेन टोपी. मला जे तुमचे प्रतिनिधी मागून सांगणार तेच मी नावं घेणार, हे लक्षात ठेवा. माझ्या मागे कोण आहे ना ते तुम्ही बघा. डीजे वाला बाबू काबू साबू ये लवकर, काहीतरी वाजवूया लागल. कपिल आलेला आहे, कपिल देव. पुढचा चेंडू. अय्यो नाही नाही बरोबर आहे, त्या टोपीमुळे दिसला ना त्याला चेंडू. टोपीमध्ये आली ही, परत आली टिवरटा. ही क्याला इंठंद्र अख्खे गावाला. पुढचा चेंडू. आणि आनंद घेतात इकडे विकासचे पप्पा सुद्धा इकडे आम्हाला कॉमेंट्री करताना बरचसा ज्ञान देतात आहेत, त्यांचे आम्ही खूप आभारी आहेत. पुढचा चेंडू. ओ उडी मार मार उडी. ए चष्मा पडला पाहिजे तुया. त्याला वाटलं शिलाई मशीन. आली का पकडली, आली का पकडली. अरे शेंडू आहे तो. हा पुढचा चेंडू. सुंदर फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि रनआउट. 4 षटकानंतर 29 धावा झालेल्या आहेत. 30 धावांचं आव्हान आहे बिरवाडी संघासाठी. आणि तुम्ही बघितलं का विकीला 2-3 शब्द ऐकावं लागतील बघून अंपायर जाऊन रेलाय. बोल त्याला काय काय सांगतील की नाही आमचं प्लेयर बॅटिंग नाही केली तर. टॉस साठी यायचं आहे पॅराडाईज संघ आणि सातपाटी संघ. टॉस साठी यायचं आहे, अन्यथा 5 ओव्हरच्या मॅच तुमच्या कमी करण्यात येतील आणि 7 ओव्हरच्या ठेवण्यात येतील. नान्या खूप खूप. पुढचा चेंडू. मी जरा आराम घेतोय मित्रांनो. पुढचं समालोचन करतील युसुफ सय्यद आणि पुढचं समालोचन करतील जादू. ही टिवरट आहे ना बाहेर काढ, नाही तर नागबूट फोडून ठेवील यांचा मी खरोखर. परत जर समोर आली तर दांडे दांडेन कुटील. विनोद नेहमीप्रमाणे ओपनिंग. ते हवंय काय जाईनी हा. विनोदची हवंय काय ओपनिंग स्ट्राईक. त्या पायताना कवडं काढतं त्या तोंड काला केला माहेवानी का मला लक्षण ठेव. रामदास रिक्षा एंड मधून बॉलिंग टाकतील विनोद यांना. आशिष नॉन स्ट्राईकला आहे. विनोद. रामदास आठवले. हो सुंदर फटका नेहमीप्रमाणे आणि 1 धाव काढलेली आहे त्यांनी. आशिष झोपून मारल्यास 8 रन मायनस होतील. झोपून मारल्यास 8 रन मायनस होतील. प्लीज पॅराडाईज सहकार्य करायचं आहे. सातपाटी परेशकरचं जेवलवत या था टॉस उडवूया. परेश तुमच्या सातपाटी संघाचा कर्णधार लवकरात लवकर पाठवायचा आहे. सुंदर षटकार. कमॉन शेखर. ओ जाळ्यात पकडलेला चेंडू. पुढचा चेंडू. ओ वा वा काय क्षेत्र वा. सुंदर सुंदर. यतीन यांनी ज्ञान देऊ नये. तुम्ही पण आमच्यासारखं काळं केलेलं आहे तर प्लीज इतरांना ज्ञान देऊ नये. ते खेळतात बिचारे चांगले फायनलला आलेत. हे तुमचं ज्ञान.
हे सर्व यतीनमुळे झालेलं आहे. हा यतीन भाऊ तिकडून सांगतो ना असा खेळ तसा खेळ, त्याच्यामुळे आऊट झाला. बघा बघा बघा, यतीन भाऊ नमस्कार. कॅर तोंड काला जा पडलाय मायावानी. टी उरटा आली परत. बाळ्या आलेले आहेत बॅटिंगला. प्रमोद बाळ्या, रामदास यांचा पुढचा चेंडू. नॉट आउट. रामदास यांनी लावला होता पण उशिरा लावला चेंडू. डीजे वाला प्लीज 2 मिनिटात या, प्लीज सहकार्य करा डीजे वाले, लवकर या प्लीज, सहकार्य करावं. शेवटचा चेंडू. विनोद भाऊ ती विकेट उकलू नका, अजून 3 मॅच बाकी आहे. हा बोला सबन. पुनीत सर कृपया आपली मुन्ना गँग घेऊन जरा लाइनिंग करून घ्यायची आहे प्लीज. ही मॅच झाल्यावर एक रोमहर्षक असा सामना पाहायला भेटणार आहे. सातपाटी विरुद्ध पॅराडाईज बोईसर. जितेन आलेले आहेत. टोपी काढा प्लीज, प्लीज टोपी काढूनच गोलंदाजी करायची आहे. अंपायर प्लीज टोपी काढायला सांगा. अंपायर प्लीज टोपी काढायला सांगा, प्लीज प्लीज. नाही काढणार मग टाका चालेल. विनोद याने षटकार मारून, आणि बिरवाडीची खूप बिकट परिस्थिती झालेली आहे आमच्यासारखी. नवीन कॅमेरामॅन बघतोय आपण, विदेश आणि संदीप. त्यांच्यासाठी टाळ्या. आगवण कर टाळ्या. 300 रुपये देता नंतर तुला. हा कर सबन व्यवस्थित कर, पुढच्या वेळेस तुलाच ऑर्डर देव, पण तरी रस्ता बंदच. एवढा काय करा तुम्ही. जगदीश सायमंड सारखे दिसतात आणि मारतात पण सायमंड सारखेच. बघितले जगदीश यांच्याही पायाला इजा झालेली आहे वाटतं. लंगडत धावतात आहेत थोडे थोडे, पण त्यांची जिद्द काय कमी होत नाही. प्रमोद बाळ्या पुढचा चेंडू घेऊन येत आहेत. जितेश सुंदर गोलंदाजी. त्यांची टोपी तशी त्यांची गोलंदाजी आहे. ओ शेखर जाळ्यात, जाळा मांडलेला आहे शेखर यांनी, जाळ्यात बॉल पकडलेला आहे. पॅराडाईज संघ आणि सातपाटी संघ शेवटचा कॉल आहे. 10 वाजून 17 मिनिटं झालेली आहेत. 10 वाजून 20 मिनिटापर्यंत तुम्ही जर आले नाही तर दोन्ही संघांचा एक षटक कमी करण्यात येईल. आलेले आहेत कधी जसे रोहन बोलतात आहेत आम्हाला मागून. व्यासपीठाजवळ यायचं आहे, व्यासपीठाजवळ. हा प्लीज सहकार्य करा जरा. या समोर व्यासपीठाच्या समोर आहे. शेवटचा चेंडू टोपी यांचा, सॉरी जितेन यांचा. ओ सायमंडनी सायमंड सारखा मारलेला आहे आणि सुंदर क्षेत्ररक्षण. मी विनंती करतो संगीता शाहूजी मॅडम यांनी नाणेफेक करून घ्यायची आहे पॅराडाईज आणि सातपाटी संघाचं प्लीज. अनिल कप्तान संघाचे कर्णधार आहेत. नना यांना आई उपटीस मारली वेळा नंद. आई काय रे काय. संतोष जाला फाटला ना बॉल गेला. हा पुढचा चेंडू. कप्तान अनिल
पुढचा चेंडू घेऊन नन्या यांना पारितोषिक आलेलं आहे डाळण यांच्याकडून. प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये आलेले आहेत, जमा सुद्धा झालेले आहेत. इकडे बाद झालेले आहेत तुम्ही. पंकज जरा बॅट दाखवा आम्हाला. 9 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता. फक्त 3 षटकार मारायचे आहेत पंकज यांना. खूप सोपा सामना आहे. 9 चेंडू 21 धावा. सातपाटी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे सातपाटी संघाने. अंपायर यांनी टिवरटांबरोबर बोलू नये. स्वेर चेंडू 8 चेंडू 20 धावा. 19 पाहिजेत 8 चेंडूमध्ये आणि नाही 7 चेंडू 19 धावा. सायमन, मी पहिलाच म्हटलं होतं सायमन सारखी फलंदाजी आहे त्यांची आणि तसाच फटका सुद्धा मारलेला आहे. 6 चेंडू 15 धावा. बिरवाडी संघ काय हार मानायला तयार नाही. एक सुंदर चौकार आपण पाहिला जगदीश यांच्या बॅटमधून. पंकज 6-15 2 षटकारांची आवश्यकता आहे फक्त. आणि मी सांगितल्याबरोबर पंकजांनी एक षटकार मारलेला आहे. सातपाडी संघाचा कर्णधार आणि पॅराडाईज संघाचा कर्णधार बॉल चॉईस करून द्यायचा आहे आत्ताच्या आत्ता लगेच. क्विक कोणही तुमचा एक प्रतिनिधी पाठवा बॉल चॉईस साठी. आमचा अंपायर 5 चेंडू आणि 15. अंपायर पोट जाम फुगलाय. हा आलो थांब ना, आलो कुठं चालला. हा चला गुड नाईट. इथं जरा थंड पाणी पिता. धन्यवाद. विश्वासचा आवाज आपण ऐकला. 40 सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला साईकता बिरवाडी तर एका बाजूला जय जोगनादेव आगवण. लेफ्टनंट बॅटर चांगला फटका नक्कीच खेळतोय. एकदम नक्कीच परिपूर्ण केली जाईल. चला बहुतेक कॅप्टन्स सायगने सातपाडी आणि पॅराडाईज बोईसर. चला बॉल चॉईस लगेच जायचंय. दिवेश पाटील बॉल चॉईससाठी या. आणि यावेळेस पाहू शकाल अजून एक गडी बाद झालाय. 30 धावांचा पालटा करायचा. साहित्य बिरवाडी पूर्णपणे बॅकफुटवर आहे. जय जोगनादेव आगवण मेगा फायनल चॅम्पियन बनण्याच्या नक्कीच कंबरठावर आपण पाहू शकाल. 2 चेंडूचा अजूनही खेळ बाकी असेल. गोलंदाज पाहू शकाल सुमित माछी अप्रतिम गोलंदाजी करतायत. आणि आज पाहू शकाल डॉट बॉल. 1 चेंडू आणि 14 धावांची गरज. शेवटचा अंतिम चेंडू आहे आणि पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय. 40+ जय जोगनादेव आगवण संघ चॅम्पियन ठरलाय. 40+ सामन्यामध्ये मेगा फायनल. इट इज आगवणकर तयार झाला पाहिजे. आगवणचा संघ विजय झाला. 40+ मास्टर खेळाडू वादळी वाऱ्यानं
भरवटीचे चला मुन्ना गँग लगेच लाईनअप करून घ्यायची. मुन्ना गँग चला प्लीज. पुनीत भोईर अँड टीम लगेच लगेच आपण लाईनअप करून घ्यायची आहे.